नमस्कार. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी तुमचे मनापासून स्वागत करते. तर तुम्ही थंबनेल बघितलाच असणार. ब्रेड असेल तर तुमच्याकडे खूप छान अशी एक रेसिपी होणार आहे. आणि पहा, मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल एवढी छान अशी होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर इथे मी घेतलेले आहेत 4 ब्रेड घेतलेले आहेत आणि खूप झटपट होणारी रेसिपी आहे. मुलांना तर खूप आवडीने खातील मुलं, एवढी छान होते आणि टिफिनला तर आवडीने घेऊन जातील आणि आवडीने डब्बा पूर्ण संपवून टाकतील. तर इथे आपण ब्रेड आहेत ना, असे 4 तुकडे करून घेणार आहोत. बघा, या पद्धतीने ब्रेड आपल्याला कट करून घ्यायचं आहे. किंवा सँडविच असतं ना, तर असं क्रॉस तुम्ही कट करू शकता किंवा असे त्रिकोणी छोटे छोटे सुद्धा पीस करू शकता. पण मी आहे ना याच पद्धतीने कट केलेले आहेत. आमच्या आजीच्या टायमाची ही रेसिपी आहे. खूप नवीन आहे, खूप नवीन नाही आहे, खूप जुनी आहे, पण आपल्यासाठी खूप नवीन आहे. खूप छान पदार्थ हा होतो. आता एक मी इथे बाउल घेतलेला आहे. आता या बाउलमध्ये अंडी फोडून टाकायची आहेत आपल्याला. आता तुम्ही किती जणांसाठी हे जेवण किंवा नाश्ता करताय त्याप्रमाणे तुम्ही इथे अंडी घेऊ शकता. तर इथे मी करते 2 व्यक्तींसाठी. तर इथे मी 2 अंडी घेतलेली आहेत, फोडून घेतलेली आहेत. त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत भरपूर असा कट केलेला कोथिंबीर, हिरवी मिरची. मुलांना जर करत असणार तुम्ही तर हिरवी मिरची स्किप केली तरीही ते चालणार आहे. मिरेपूड अर्धा चमचा घातलेला आहे. चवीनुसार मीठ टाकणार आहोत. खूप सोपी अशी रेसिपी आहे ही. आता इथे मी मोठ्यांसाठी करते म्हणून थोडंसं मी तिखटच इथे करते. लाल तिखट टाकलेलं आहे. आता रवीने नाहीतर असं तुमच्याकडे काटा स्पून असेल ना त्याने तुम्ही व्यवस्थित असं गुठळ्या होतात बरं का, त्याच्याने व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं अगदी पाणी टाकायचं आहे. म्हणजे पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे जरी टाकलं ना तरीही पुरे. तर पहा, 2 चमचे एवढं मी पाणी टाकलं आणि परत एकदा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये तुम्ही कांदा, टोमॅटो, शिमला मिरची किंवा गाजर सुद्धा टाकू शकता. मुलं जर भाज्या खात नसतील तर ह्या पद्धतीने मी नक्कीच ट्राय करा. आणि यामध्ये सगळ्या काही आपल्याकडे ज्या उरलेल्या भाज्या असतात ना त्या सुद्धा तुम्ही टाकू शकता. मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तव्यावरती ना आपल्याला तेल टाकायचं आहे. याला आहे ना जास्तीचं तेल लागत नाही. तेल थोडंसं असं पसरवून घ्या. आता हा ब्रेड आहे, हा याच्यामध्ये अंड्यामध्ये आपल्याला डीप करायचा आहे. हे आता गरम गरम तव्यावरती ठेवायचं आहे. आता वरून आहे ना आपल्याला अंड पसरवायचं आहे ब्रेडवरती. मीडियम गॅसवरती ही आपल्याला रेसिपी करायची आहे.
अलटी पलटी करून आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे छान. बघा छान असे झालेले आहेत. आपण आता काढून घेऊया. बाकीचे सुद्धा याच पद्धतीने मी करून घेतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. खूप छान असा आपला नाश्ता किंवा जेवणासोबत आपल्याला कंटाळा आला असेल तर आपण इथे करू शकतो. मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकतो. जर तुमच्या मुलांच्या शाळेत चालत असेल अंडी वगैरे तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच करून द्या. अगदी 2 ते 3च मिनिटात हा नाश्ता किंवा जेवण म्हणा पोटभरीचं अगदी होऊ शकतं. झटपट असं. दूध ने भाजी.